नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस पद भरती सुरू झालेली आहे आणि ही पद भरती 2024 ची पद भरती आहे. त्यानुसार त्या पद भरतीसाठी उमेदवाराची पात्रता काय असावी, त्यानंतर अर्ज नेमका कसा करावा व कुठे करावा आणि त्याचसोबतच एका जिल्ह्याची आलेली जाहिरात सुद्धा आपल्याला या ठिकाणी मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा. तरच आपल्याला या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता कळेल आणि नेमका अर्ज कसा करायचा ते कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी जी काही पात्रता सांगण्यात आलेली आहे तर ती पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अंगणवाडी मदतनीस 12वी, कमीत कमी 12वी पास असावे. त्यानंतर पदवी, पदव्युत्तर पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन असेल, पीजी असेल, बीएड, डीएड, एमएससी, आयटी हे जर क्वालिफिकेशन जर असेल तर या सगळ्यांच्या गुणानुसार ती भरती होणार आहे. त्यामुळे जेवढे जास्त क्वालिफिकेशन आपल्याकडे असणार आहे तर तेवढ्या लवकरात लवकर आपल्याला ती जागा मिळू शकणार आहे. तर अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादा, उमेदवाराचे वय हे 18 ते 35 या दरम्यान असावे. त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणारे जे काही मानधन आहे तर ते मानधन 5,500 आहे दर महिन्याला. अशा प्रकारचे मित्रांनो याची पात्रता, वयोमर्यादा आणि मिळणारे वेतन आहे. त्यानंतर अर्ज कसा करायचा ते बघूया आपण. बघा या ठिकाणी नेमकं अर्ज कसा करायचा. तर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि या अर्जाचा सॅम्पल नमुना शेवटी या ठिकाणी मी दिलेला पण आहे, तर तो एकदा आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर दुसरं आहे की अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे अर्ज हा पूर्णपणे भरणे गरजेचं आहे. त्यानंतर तिसरे सांगितलेलं आहे की आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. जे काही क्वालिफिकेशन आहे तर त्याची सगळ्या डॉक्युमेंटची झेरॉक्स याच्यासोबत जोडायची आहे. आणि बघा या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे. तर हे संबंधित जिल्ह्यासाठी लागू आहे. परंतु महिला व बाल विकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी सगळ्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहे, आदेश दिलेले आहे की 31 ऑगस्ट पर्यंत या जागा भरायच्या त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे लवकरच प्रत्येक जिल्ह्यासाठीच्या पदासंदर्भातल्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर पुढे बघूया आपण कोणत्या जिल्ह्याची ऍड आलेली आहे आणि तो फॉर्म नेमका कसा आहे. आणि बघा या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठीची. तर नेमकं या जाहिरातीमध्ये काही गोष्टी महत्वाच्या देण्यात आलेल्या त्या बघूया आपण. बघा या ठिकाणी पदाचे नाव, मानधन, शैक्षणिक पात्रता हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी वयाची अट बघा. वयाची अट ही 18 वर्षे ते 35 वर्षादरम्यान हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि जे काही विधवा महिला असेल तर त्यांच्यासाठी कमाल 40 वर्षापर्यंतची अट ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असावा. त्यानंतर बघा ही जाहिरात जी आलेली आहे तर ही जाहिरात आलेली 15/7/2024 ला, म्हणजे 15 जुलैला ही जाहिरात आलेली आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 26 जुलै 2024 सायंकाळी 5:45 पर्यंत. म्हणजे या महिन्याच्या शेवटी म्हणजे 26 तारखेला ही शेवटची तारीख आहे रत्नागिरी जिल्ह्याची
त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती या येणार आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंतच्या ह्या जागा भरायला सांगितलेल्या आहे. तर अशा प्रकारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानंतर प्रोफार्मा बघूया आपण. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, प्रकल्प अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठीचा जो काही प्रोफार्मा आहे किंवा नमुना अर्ज आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर याचं PDF मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून ते डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो, या जाहिरातीनुसार सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करून ठेवा. म्हणजे जशी आपल्या जिल्ह्यासाठी जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला अप्लाय करणे सहज सोपे जाईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.